मी तर सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो, कारण मर्दाप्रमाणे आज जात बायची असून शाहिरी करत आहे आणि महापुरुषांचं व्याख्यान आपल्या समोर मांडत आहे, त्याबद्दल अभिनंदन करतो। आणि माझ्या गुरु बरोबर त्यांचे कितीतरी सामने झाले, मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणतात। माझ्या गुरु बरोबर त्यांचे कितीतरी सामने झाले आणि ते म्हणतात नाही, कहा राजा भोज और कहा गंगू केले, नाही का? शिवानी ताई कुठं आणि मी कुठं, शिवानी ताई कुठं आणि मी कुठं। तर ज्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक आगळी वेगळी जागा निर्माण केली अशा शाहिरा। तर पहिला राऊंड त्यांचा असल्यामुळे त्यांनी माझ्यावर एक प्रश्न रूपाने डाव केला आणि त्यांचा प्रश्न असं की संपूर्ण बहुजनांना त्या काळामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती आणि काही असे थोर महापुरुष या पृथ्वीच्या पाठीवर जन्मास आले की त्यांनी संपूर्ण बहुजनांना, त्यात महिला आल्या, माणसं सुद्धा आले आणि संपूर्ण जाती धर्माचे लोक आले, अशा लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली। तर ते व्यक्ती कोण, ते व्यक्ती कोण? मॅडमजी म्हणतात तुमच्या गुरूंना सुद्धा हा प्रश्न केला होता, तर तुमच्या गुरूंनी महात्मा ज्योतिराव फुले सांगितलं। तर महात्मा ज्योतिराव फुले सांगायचं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचं नाही आणि वगैरे वगैरे। मॅडमजी, महात्मा ज्योतिबा फुले येण्याच्या अगोदर शिक्षण नव्हतं का? शिक्षण नव्हतं का हे मला आधी सांगा। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही मला हाच प्रश्न केला, कोणता गावला कार्यक्रम होता, तुफान तरोडी या ठिकाणी तुम्ही हा प्रश्न विचारला, तर मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले सांगितलं, बाबासाहेब सांगितलं, सावित्रीबाई फुले सांगितलं नाही। ऐका, तुमच्या प्रश्नाचं समाधान आणि 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पुराव्यानिशी। मॅडमजी, तर त्याचं त्या व्यक्तीचं नाव आहे चार्ल्स विलियम बेटिंग। चार्ल्स विलियम बेटिंग यांनी सर्वप्रथम शिक्षणाची सुरुवात केली, संपूर्ण बहुजनांना शिक्षण मिळता यावं। ते आहे कुठून सुरुवात केली? कोलकाता ते ढाका, इथून पहिले शिक्षणाची सुरुवात केली। दुसरे व्यक्ती ज्यांचं नाव आहे थॉमस जेफरसन यांनी 4 जुलै 1776 रोजी मॅडमजी, आणि महिलांसाठी पहिले विद्यापीठ ज्या मातोश्रीने काढलं तिचं नाव आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी आणि हिने काढलं 1816। तुमच्याकडे मोबाईल आहे हंटच, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर। आणि कदाचित तुम्हाला जर ते मान्य नाही आहे तर तुमच्या प्रश्नाचं तुम्ही समाधान करून द्या, तुमची जीत होईल, माझी हार होईल। कारण आम्ही इथे दोन्ही व्यक्ती जे इथे आलो आहोत, लोकांना अंधारात ठेवण्यासाठी नाही आलो, बरोबर आहे, उजेडात ठेवण्यासाठी आलो। आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं समाधान करून द्या, तुमची जीत होईल, माझी हार होईल, याच्यात काही वाद नाही। मी लेणी हुद्दत करणार नाही आणि ते माझ्या बापाने शिकवलं नाही, समजलं काय? आता माझा प्रश्न काय म्हणते, माझ्या प्रश्नाकडे जिथे कुठे असाल तर कृपया लक्ष द्या। मन आणि बुद्धीची एकाग्रता झाल्याशिवाय चित्ताची शुद्धता होत नाही आणि चित्त जर शुद्ध झालं नाही तर माणसाचं जीवन हे सफल होत नाही। विज्ञानवादी शाहीर, ज्येष्ठ शाहीर सन्माननीय अंबादासजी नागदेवेचं म्हणणं आहे, मन आणि बुद्धीची एकाग्रता झाल्याशिवाय चित्ताची शुद्धता होत नाही आणि चित्त जर शुद्ध झालं नाही तर मनुष्याचं जीवन हे सफल होत नाही। तर चित्त हे 89 प्रकारचे आहेत मॅडमजी, 89 प्रकारचे चित्त आहेत, त्याची साधना करावी लागते, तेव्हा कुठे माणूस हा शारीरिक जीवनात सफल होऊ शकते। तर ते 89 प्रकारचे चित्त तुम्हाला सांगायचं आहे, 89 प्रकारचे। आणि याच्यानंतर तुम्हाला प्रश्नही करणार नाही, दिवसभराची फुर्सत, एकच प्रश्नाचं समाधान करून द्या। और मैं मानूंगा, मला माहित आहे की मॅडम जी माझ्या प्रश्नाचं समाधान करतील। हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे वगैरे, मातीचं तेल आणि पाण्याचे गुणसूत्र, अणु, रेणू ते सांगायचं नाही मॅडम जी, समजलं काय? जमत असेल तर सांगा, नाहीतर मी आपल्या प्रश्नाचं समाधान करून दे, हेही ग्वाही देतो तुम्हाला। आणि म्हणून शेवटचं कडवं काय म्हणायचं आहे?
गई व्याधि, हमें माया की जड़ गई व्याधि, हमें माया की जड़ गई व्याधि, हमें माया की जड़ गई व्याधि। हो परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी मनुष्याने घरादाराचा त्याग केला, संसाराचा त्याग केला आणि जंगला पहाडात दऱ्या खोऱ्यात मध्ये जाऊन बसले, एकांत वासात ध्यानस्थ बसले, जटांच्या चुंबरी भरल्या, जटा जमिनीत टेकेपर्यंत वाढल्या, मात्र परमेश्वराचा अंत लागला नाही. पण बाबा रे परमेश्वर आहे, परमेश्वर आहे, पण ती पाहण्याची अबिलिटी आमच्याकडे नाही, ही आमची कमजोरी आहे. परमेश्वर आहे पण ती पाहण्याची अबिलिटी आमच्याकडे नाही. ज्याप्रमाणे उसातील साखर आपल्याला दिसत नाही, बरोबर आहे, उसामध्ये साखर आहे पण त्याच्यासाठी प्रतिक्रिया करावं लागते, कष्ट करावं लागतात. तुपा जसं दुधामध्ये तुंप आहे, बरोबर आहे, दुधामध्ये तुंप आहे पण त्या दुधातून जर तुंप काढायचा आहे तर त्याच्यासाठी कष्ट करावं लागतात, तेव्हा कुठे तुंप निघते आणि तो तुंप आमच्या शरीरासाठी पोषक ठरते, नाही का. आणि म्हणून काय म्हणायचं आहे का, यापासून सुद्धा सतर्क असणं गरजेचं आहे. जिन्हें महसूस इंसानों के गम नहीं होते, जिन्हें महसूस इंसानों के गम नहीं होते, अरे वो इंसान भी मात्र पत्थरों से कुछ कम नहीं होते. अरे पट्टे तो सौदा न तो तेरे जैसे दुकान चौदा, ये कोई हरकत नहीं कहती अगर सारे के सारे दुकानदार बेरहम ना होते, बेरहम ना होते. अरे म्हणून म्हणणं आहे बाबा रे, बाकी मैं कुछ नहीं जानता, आजी बाकी मैं कुछ नहीं जानता.